माहेरी आलं की हा बेत ठरलेला असतो, तो म्हणजे चुलीवरचा झणझणीत गावरान कोंबडीचा रस्सा. हा रस्सा सगळ्यांचाच मोस्टली फेवरेट असतो जे नॉनव्हेज खातात त्यांचा. कारण मटणच्या रश्श्याला सुद्धा मागे सारेल एवढा चवदार हा कोंबडीचा रस्सा होतो. आणि चुलीवरती आईच्या हातचा मसाला वापरून केलेला, मग तर काही विचारायलाच नको. चला, कसं केलाय हा रस्सा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. रेसिपी शेवटपर्यंत बघा. यासाठी कोंबडी चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे. कोंबडीमधली अंडी आहेत ती तशीच बाजूला ठेवायची, जेणेकरून ती शिजल्यानंतर आहे अशी राहतात. यावरती हळद, मीठ आणि गरम मसाला घालून छानपैकी अगोदर मॅरिनेट करून घ्यायचं. आता गावरान कोंबडी आणि चिकन यामध्ये थोडासा फरक आहे. ते म्हणजे गावरान कोंबडीमध्ये हाडं जास्त असतात, बोन्सचे पार्ट जास्त असतात आणि मांस कमी असतं. आणि चिकनमध्ये मांस जास्त असतं, परंतु हे बोन्स आणि पीसेस जरी कमी असले ना तरी या रश्श्याला चव खूप छान असते. चिकनच्या रश्श्याला याची चव अजिबातही येऊ शकणार नाही. त्यामुळे चिकन आणि गावरान कोंबडी यामध्ये खूप फरक आहे. चला, तर मॅरिनेशन छानपैकी झालंय. चूल पेटवली आणि आता पातेलं छानपैकी गरम करून घ्यायचं. पातेल्याला अगोदरच आईने मला माती लावून दिली आहे. यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. तेलावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. नेहमी आपण जसा अळणी रस्सा करतो ना, अगदी त्याच पद्धतीने करते. कांदा छानपैकी गुलाबी रंगावर परतला गेला की यामध्ये आलं लसूण खोबऱ्याचं वाटण घालायचं. आपण जेव्हा कोणतंही मटण किंवा चिकन, गावरान कोंबडी चुलीवरती करतो किंवा अगदी कोणताही दुसरा सुद्धा पदार्थ चुलीवर करतो ना, त्याची चव गॅसवर केलेल्या पदार्थापेक्षा कितीतरी पटीने चविष्ट होते. कारण चुलीची जी काही आग आहे, जी काही धग आहे ना, त्यामुळे तो पदार्थ खूप छान शिजतो आणि त्यामुळे त्या पदार्थाचा पूर्ण फ्लेवर आपल्याला भेटतो. चला, कांदा, आलं लसूण खोबरं छानपैकी फ्राय झालं की यामध्ये हे आपलं कोंबडीचं मटण घालून घ्यायचं आणि कोंबडीचं मटणसुद्धा छानपैकी परतवून घ्यायचं. आता हे परतवत असताना थोडीशी जाळ जास्त ठेवायचा आणि हाय फ्लेमवरती छानपैकी परतवून घ्यायचं, जेणेकरून याला अंगचं तेल सुटेल आणि छानपैकी हे तेलावरती रोस्ट होईल. आता चुलीवरती करताना आवर्जून ताट ठेवून यामध्ये पाणी घालायचं. पाण्याला छानपैकी आदन आलं की हे पाणी हे आपल्या मटणमध्ये घालून द्यायचं. आपण जेव्हा कुकरमध्ये करतो त्यावेळेला ही पद्धत आपण करतच नाही, कारण डायरेक्ट मटण आपलं कुकरमध्ये वाफरलं जातं. यामध्ये गरम पाणी होतं आणि नंतर शिजायची प्रोसेस चालू होते. परंतु चुलीवर करताना आई नेहमी ताटावरती पाणी ठेवते, कारण यामुळे ना खालच्या मटणाला छानपैकी पाणी सुटतं आणि वरचं ताटावरचं गरम पाणी आपल्याला यामध्ये टाकता येतं. गरजेप्रमाणे पाणी घालून मटण शिजायला ठेवले. गावरान कोंबडी आहे, शिजायला थोडासा वेळ लागतो. चिकन जेवढं फास्ट शिजतं ना, तेवढ्या फास्ट गावरान कोंबडी शिजत नाही. त्यामुळे ती जेवढी जास्त वेळ छान शिजली जाते तेवढा त्याचा अर्क छान उतरतो, त्याची चव छान उतरते. कोंबडी शिजेपर्यंत आईने इथे छानपैकी गरमागरम बाजरीच्या भाकरी केल्यात. चुलीवरच्या भाकरी या रश्श्याबरोबर खायच्या म्हणजे स्वर्गसुखच. भाकरी झाल्यात, मटणही इथं आपलं छानपैकी शिजलं गेलंय. तुम्हाला एक पीसही आई काढून दाखवते. निम्मी रेसिपी माझी आहे, परंतु सगळी रेसिपी आईचीच आहे. आईने सांगितलं त्याप्रमाणे मी केलं होतं. आता आई छानपैकी याची फोडणी करणार आहे. यासाठी आईने कांदा, खोबरं आणि आलं लसूण याचं वाटण करून घेतले. कांदा आणि खोबरं फक्त भाजून घेतले, त्यामध्ये आलं लसूण घालून त्याचं वाटण करून घेतले. आता आई फोडणी करताना नेहमी अगोदर आलं लसूण खोबऱ्याची सेपरेट वेगळी फोडणी करते आणि त्यानंतर कांदा खोबऱ्याची करते. बरं, कांदा खोबरं वाटताना सुद्धा यामध्ये आलं आणि लसूण घातलेलंच आहे. हे दोन्ही वाटणं घालून तेलावरती छान खरपूस अशी परतवून घ्यायची. छान तुमचं वाटण जेवढं परतलं जाईल तेवढं तुमच्या रश्श्याला चव छान येणार आहे. अगदी छानपैकी मसाला परतलं गेला यामध्ये आपलं काळं तिखट घालून घ्यायचे. आई कधीही मटणाला लाल तिखट वापरत नाही, कारण तिचं घरगुती काळं तिखटच एवढं लालसर असतं ना, ती आवर्जून नेहमी काळं तिखट बनवताना यामध्ये बेडगी मिरची वापरते. बेडगी मिरची वापरल्यामुळे ना काळ्या तिखटाला छानपैकी रंग येतो आणि प्रत्येक भाजीची तरी अफलातून अशी येते. काळं तिखट घालून वाटण आईने छानपैकी परतवून घेतलं. अगदी खमंग खरपूस असं हे वाटण परतलं गेलं. आता हे उकळत्या रश्श्यामध्ये घालून घ्यायचं. आईचं नेहमी एक महत्त्वाची टिप असते, ती म्हणजे वाटण घालण्या अगोदर अळणी रश्श्याला उकळी आलेली असावी. उकळी आलेल्या अळणी रश्श्यामध्ये हे वाटण घातलं ना, वाटण लगेच मिक्स होतं आणि रश्श्याला चव खूप छान येते. चला, आता छानपैकी मी हा रस्सा मिक्स करून घेतला आहे. वाटण छान ह्या सगळ्या रश्श्यामध्ये मिक्स करून घेतले. पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्हाला रस्सा किती घट्ट आणि किती पातळ आवडतो त्याप्रमाणे. हा रस्सा थोडासा पातळसरच असतो, खूप जास्त घट्ट नसतो. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि चुलीवरती किमान 8 ते 10 मिनटं तरी हा रस्सा छानपैकी उकळून घेतला आहे आणि त्यानंतर विस्तवावरती असाच ठेवला आहे. यामुळे छानपैकी रस्सा आटतो, छान उकळतो आणि अतिशय चविष्ट असा लागतो. त्यामुळे गावरान कोंबडीचा रस्सा चुलीवर करून खाणं म्हणजे सुखच. या पद्धतीने तुम्ही सुद्धा कधी गावाकडे गेलात किंवा तुम्हाला पॉसिबल असेल तर चुलीवर नक्की हा कोंबडीचा रस्सा करून बघा. अतिशय भन्नाट असा लागतो. चला, कशी वाटली ही आईची स्पेशल रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा झणझणीत चमचमीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.